लाज वाटू दे ना थोडीशी, जीवाले त्याला लाज वाटू दे ना. काय बोलून राहिली बोलाले, थोडीशी तरी लाज वाटू दे ना. काय तुलेच नवरा आहे का वा? आणि एवढा कोणता तुझ्याला तो थुतर तोंडे नवरा आहे वा? त्या नवऱ्याच्या मांग लागीन मी? गावातले लोक काही मेले का? मला लागायचं असतं तर चांगला पाहिला असता मी ना. त्या फुकट्याच्या मांग काय रे लागीन? फुकट्याच्या मांग त्यावाल्या त्या बायाजवळ त्या बायाजवळ सांगू राहिली. माझ्याजवळ म्हण ना सरई तोंडावर माझ्याजवळ ये ना. म्हणाले लाज वाटते का? लाज वाटाली तुले? मला म्हणाले एवढा त्या नवरा सुधा आहे, सुधा नवरा राहिले, सुधा नाही तर मग लागतं काय देऊ माझ्या नवऱ्याच्या मांग? हसून हसून गोष्टी सांगते त्याच्या जवळ. खेटून जाते माझ्या नवऱ्याला, खेटून झाले. मी नसत्या दिवशी पाहिलं तुले हसतानी. खेटून कधी गेली पुत्री? कधी गेली खेटून? म्हणजे म्हणजे काय माणसात बसणारी बाई समजतं का? तू असं ना तशी. तू असा रे तुला असं हे दंगळे मध्ये कुठे असे दंगळे गेंगळे नाही आहे. दंगडे राहा रे, मी इज्जतदार बाई आहे, इज्जतदार पायी राहा रे. तुझ्यासारखी आहे का मध्ये शिकून राहिली इथं? खेटे मारते म्हणते. खेटे माणसाला खेटे मारणे म्हणजे समजते तरी का काय होय म्हणून तुले? खेटे म्हणून राहिली का? तोंडात आला ते काही बोलायचं? माय सांगण्यात भांडणं आहे रे बाबा यायचे चालू. कसं करावं का बाई? माय सांगण्यात भिडल्या दोघीच्या दोघी. मी न पाहिलं त्या दिवशी तुले, मी न पाहिले. माझ्या नवऱ्यासोबत बोलून राहिली होती. मार खिदीड 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 दात कडक काढून राहिली. आणि मला सांगून राहिली लाज वाटते का म्हणून? तुला नाही वाटत का लाज? लोकांच्या नवऱ्यासोबत बोलायची तुला नाही वाटत लाज चांगली? लाज वाटाले पाहिलं तू ना तलवार शिंगे? काय पाहिलं बोलतानी? पाहिलं म्हणते मला बोलतानी. मी त्या माणसाला ते आले माणसा रे भाऊ म्हणतो. सर्वेलेच मी भाऊ म्हणतो, कोणाले काही म्हणतो, कोणाले काही म्हणतो. त्याच्या ढुंगणाला आग नाही लागत ना? तुझ्या ढुंगणाला आग लागली लगेचच बोलतो तर सरळ सांगत मला नाही नको बोलत जाऊ म्हणून. नाही बोलणं बंद केलं असतं. या बायाजवळ त्या बायाजवळ माय बदनामी करून राहिली. चांगली बोल. तू तर तोंडे चांगली बोल, नाही ती इतकंच खाणीन धरून. छाया ताई राणी वहिनीची आई तर लय बोलणार आहे. जोडते काय धरून या बाईले कोणती बाई बहीण कोणती नाही. काय सांगू बाई आता यायचं वाला. आता बबिता काकून तसं म्हणायला नाही पाहिजे. अंता मामी ते अंता मामी स्वभावले चांगले आहे तशा, आणि तशा आहे नाही व. श्वेता तशा आहे नाही त्यावाल्या, लय चांगल्या आहे त्यावाल्या. पण ह्या बिनफालतूच म्हणते ना ह्यावाल्या. बबिता काकू बिनफालतूच म्हणाले, कायले तरी म्हणाले पाहिजे. काय पाहिलं त्या का मामीचं या बबिता काकू ना? काही आपलं बोलायचं. ये वा खूपड तोंडी, ये बरं, ये बरं आपटून दाखव मला. ये बरं. ते तोंड पाय ना आरशात जाऊन पहिले तोंड पाहिले म्हणून तुला नवरा झोडपते हो चांगला धरून. शकिली आहे अशी म्हणून झोडपते तुला चांगला नवून. चांगला दना कांडते म्हणून कांडत असन तो. म्हणून आली इकडं गावात पळत. तिकडून स्वतःचं गाव सोडून इकडं गावात पळून आली. काय होय बाई असं बोलत असते का? होय बाबे मागवय बरं. होय मागवय. बहिणीकडूनच भाग घेणार हो बाई तू. त्या बहिणीकडून भाग घ्याले मी काही ऐकून घेणार नाही बाई. असं ते आपल्या लाडाची बहीण असो का काही असो, मी झोडपल्याशिवाय राहणार नाही इथे धरून आता. किती तुला माहित तरी आहे का हे काय काय बोलून राहिली? बायासोबत शोभते का त्या बहिणीला? का लहानशी आहे का ते? लहानशी राहिले हिच्या नवऱ्यात काय हो? मी हिच्या नवऱ्या लाईन मारणार आहे ना हे करणार आहे? माझ्या नवऱ्याला खेटून जाते म्हणजे हिनं कधी पाहिलं? सांगते या बहिणीनं कधी पाहिलं मला विचार बरं. एक दोन शब्द बोलली असन तर बोलली असन बाई. थोय हिचा नवरा झालं का बाई? थोय माणूस काही बेकार नाही. थोय माणूस बाईशिवाय बोलत नाही. बाईशिवाय बोलाले झालं का बाई? काम कुठं चालली हो बाई? दिसलं तर आता सारे गावातलेच लोक म्हणते. मग आम्ही सारे गावातल्या लोकांसोबत आहे का? असं नाही म्हणलं बिचारे मी. अंता मला माहित आहे तू कशी आहे काय आहे. मला सांगायची काय जरूरत आहे बाई? साऱ्या लोकांनाच माहित आहे माझ्या बहिणीची गलती आहे ना, मला माहित आहे ना. पण हे आता तू म्हणतो गावात कायले आली उठून पळत आली, हे बरोबर आहे का बोलणं? या बहिणीचं शोभते मग मला बोलणं. पाप लावते नवऱ्यासोबत हिच्यावाल्या. त्या बहिणी शोभते का? तुला कसं जमलं आता त्या बहिणीला असं म्हणल्यावर? नको करू बापा अंता, जोरात नको बोलू एवढ्या. मी त्यासोबत शांत यानं बोलून राहीन, तू काऊन एवढ्या जोरात बोलतो? चल बाई तुला म्हणू दे बरं. तुला म्हणू दे एखाद्याचं तू आलं नाव एखाद्यासोबत जोडू दे बरं. जोडू दे आले तू करशील का सहन? करशील का? करस नाही झोडपशील का? माझ्या ठिकाणी तू असती ना तर आतापर्यंत तिला उपडी तिपडी पाडली असती चांगली. मी ना तरी हिच्या अंगावर हात नाही टाकला अजूनपर्यंत. बरोबर आहे. अंता मामी जे म्हणून राहिले ना ते बरोबर आहे. काही चुकीचं नाही बोलल्या त्या. पण या निर्मला बाईना ना बहिणीला जास्त हे दिली. पण निर्मला बाई बी कधी कधी अशी डॉन असल्यासारखीच करते. सर्व येटायतला डॉन असल्यासारखी. नीची बहीण कोणालाही बोलते. माझ्या पोरीलेच कमी बोलते. हिच्या घरची सून तर नाही होय माझी पोरगी. सून राहिले होय तर तिच्या बहिणीच्या घरची. पण अशी दाखवते का जसं तिला खाली टोचून आणि काही टोचून अशी तशी बोलते माझ्या पोरीले. बोलाली ती टवके मारते माझ्या पोरीले. टवके माराले. याच्यावरून मारा त्याच्यावरून मारा माराले.
हिनं काही हे ठेका घेतला का माझ्या पोरीले? टवके मारायचे बदल ते रोशनीनं बोलणं सोडलं हिच्यासोबत आहेस तशी. मी माझ्या बहिणीकडून भाग नाही घेत बिचारे आणि ते मला माहीतच नाही आहे ही गोष्ट. मी माझ्या बहिणीकडून कायले भाग घेऊ? तिचं वाला चुकलं तर मी तिलाच म्हणणार आहे ना. तिच्याकडून कायले भाग घेणार आहे? पण मला बोलायला चान्सच कुठं भेटला तिच्यासोबत? आता हे तुमचे झगडे चालू आहे म्हणून आली बाई मी, नाही तर ते जाणारच होती तिले समजवाले. चुकीचं वागले ते, मी कुठं नाही म्हटलं बाई अंता. नाही म्हटलं का मी? अंगावर नको हात घालू ना बाई, असं अंगावर हात घालणं बरोबर आहे का मग? अंता सांग बरं. पण निर्मला बाई तुला एक गोष्ट सांगतो मी, तू यात ना तुझ्या बहिणीत लय जमीन आसमानचा फरक आहे बाई. तू लय समजदार बाई आहे ना, हे तेवढीच बिनडोक बाई आहे. हिच्या नवऱ्यासोबत 2 शब्द बोलली तर हे बाई अशी म्हणून राहिली. सांग हो बाप्पा, सांग काय बोलावं या बाई सोबत? आणि हे बोलली चालते का दुसऱ्या माणसासोबत बोलाले? नालायक. आम्ही पाप लावा मग, आमच्या नवऱ्यासोबत बोलते तर आम्ही पाप लावा मग. नाही काय झालं? काय झालं बाबू? तूच राहिला होता, या आले ये. तू येतो का भांडायला माझ्यासोबत? ये भांड. काय बरं? काय नाही झालं, काय नाही झालं. जा जा बरं. बहीण तुम्ही ना काय म्हणलं? मी तर मामासोबतच बोलून राहिलो. मामीला काय झालं? मला काय म्हणून राहिले? काय मेंदू घुटण्यात राहते का काय? आता मी सांगतो तिला समजावून, तू गोष्ट काही वाढू नको, गोष्ट नको वाढू. लोकायले काय तमाशा दाखवतो तू आई बिन तिचाही बी. सांगतो मी ते समजावून तिले, तिचं चुकलं आता याच्या नंतर नाही म्हणणार, कधीच नाही म्हणणार, ते कोणालाच नाही म्हणणार. म्हणणार नाही. आज ते अंताले म्हटलं, उद्या गावातली कोणती बाई जर हिच्या नवऱ्यासोबत बोलली ते अशीच म्हणा. दुसऱ्याच्या इज्जतीचा पान उतारच करून बाई ही वाली बाई. आले जरीली बाई दिसली बाई मला येत बबी ती. चांगलं समजावून सांग, याच्या नंतर कोण बोलते हिच्या नवऱ्यासोबत? सडल्या तोंडाचा राग. तुला साधऱ्या तोंडाची आहे वा घुबडे बापकाट. त्याच्यानं त्या नवऱ्याचं पान उतारा होऊन राहिला. पान उतारा व्हाले. नवऱ्याची इज्जत स्वतःच घालवते आणि स्वतःची घालवते. काही गरज होती का तुला मनाची? तुला काय माहित नाही का कोण कसं आहे कोण कसं नाही तर? आणि एकमेकासोबत बोललं होतं काय तसंच असते का? त्या नवऱ्यासोबत कोणी बोललं म्हणजे का त्या नवऱ्याच्या मागं लागणार आहे काय? त्या नवऱ्याजवळ मागं लागासाठी? निर्मला बाई मी भाऊशिवाय बोलत नाही हो त्या बबन भाऊजीले. कधी असं अपशब्दानं बोलली नाही बिचारे. आता हिच्याच्यानं मला बोला लागून राहिलं. हिच्याच्यानं बोला लागाले. काय करावं या बाईचं? तू घरी अंता फालतू लोक तमाशा पाहते. काय बरं त्या पोरीची तू आल्या ननद इथं उभी आहे हसून राहिली. सांगन नाही का तिच्या मायाजवळ ते फोन करून? त्या पोरीलेच त्रास होईल. जा अशा गोष्टी अशा 4 चौकात करावं लागते का बिचारे? भांडण करण्यापेक्षा माया घरी आली असती, मी माझ्या बहिणीले बोलली असती, तिला बोलावलं असतं. काय आहे तुमचं तिथंच आपण हे केलं असतं. समजावून सांगितलं असतं मी नाही बी. बिनफालतू भांडण करायला. तुले गोड्या आणायच्या होत्या ते आले गोड्या आणायच्या होत्या ते वरती चिठ्ठी घेऊन येतो गोड्या. बाबू पाठवल्या त्या बापाजवळ पाठवल्या मी गोड्या. पेन्शन आणायला गेले का ते बाबा तर त्याच्याजवळ पाठवून दिल्या. राहू दे ना. बरं संध्या त्या वहिनीची तयार झाली का? तिथे घेऊन जातो तिच्या बापाच्या घरी नेऊन सोडून देतो. जाय बरं जा. तयारी झाली का विचार बरं जाय बरं त्या वहिनीने. बापा अजून जायचंच? आता काय झालं बापा? लगेच चालल्या वहिनी. आता काय झालं? राहून दे बाबू, मिटलं नाही का रे ते भांडण रे? काय झालं? तिले राहू काटाच येते का? काय सांगू आई आता तुले? जाऊ दे, माझी गलती झाली. मी माझ्या मतानं लग्न केलं. समजदार समजलो मी, पण काही नाही कामाचं नाही आहे ते. जाऊ दे तिला तिच्या माया तुझ्या घरी जाऊ दे. राहील ते तिकडंच. तिला काय करायचं आहे करून ते. आता मी काहीच बोलू शकत नाही याच्यावर. जाऊ दे. अरे पण निघून द्या. एवढं झालं काय रे तुमचं? काय झालं रे एवढं निघून देण्या लई? तसं काय झालं बाबा? काय केलं तिनं असं? ते जातो म्हणते का तू स्वतःहून निघून देऊन राहिला? काय करू संध्या? झालं का? तर पाहून ये तिथं आलं आणि ये म्हणा तिला बॅग घेऊन बाहेर ये म्हणा. मी थांबतो बाहेर. त्या वहिनीचंही बरं आहे. आपल्याच मनाची राणी. खरंच राणी आहे बाई ही वाली. नवरा आहे बरं आहे ते. माय भाऊ लवकर करायला लाव तिने. लवकर ये म्हणा बाहेर. काय बापा तुम्ही बरं तरी वाटते का रे 10 वेळा नेणं 10 वेळा आणणं? करा बापा तुमच्या मतानं काय करता आणि काय नाही तर बापा उठ बापा. आमच्या वेळेस असं नाही होतं बापा. एवढ्या गोष्टीला आम्ही नाही उठून पाहिजे बापा. घेतल्या का बॅग्या चाललं, घेतला का बागा चाललं. एक शब्द सहन नाही होत बापा आजकालच्या सुनेले. अरे वा मी की बोलली म्हणून तर नाही राग पकडून नाही ते, म्हणून तर नाही चालली ते. अरे तिच्या मायच्या घरी नाही ते नाही चालली तिच्या मतानं. मी नेऊन देऊन राहिलो तिला. तिच्या घरी नेऊन देतो. तिला काय निर्णय घ्यायचा आहे ते घेत बसन. आता तिला राहायचं असं माझ्यासोबत तर राय चांगले आहे ना. नाही राहत असं तर ते तिचं पाच बसन. आता याच्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही ना. कारण की रोज 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 माणूस सहन नाही करू शकत नाही. मला ड्युटीवर जावं लागते. माय मन नाही लागत तिकडं. हे अशी तू आपल्या तोंडावर ताबा ठेवत नाही. हे गुणू 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 करते. इकडे गुणू 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 तिचंही चालू राहते. मी काय करावं? त्याच्यापेक्षा जाऊ दे तिला तिच्या घरी जाऊ दे. तिला काय करायचं ते करून. अरे
रे बाबू, चालतच राहते घरात दोन दोन गोष्टीचं. त्यासाठी मग काही माय बाबाच्या घरी जावं लागते का? मानण्याचीच गोष्ट नाही आहे आई, तिचं अलग म्हणणं आहे आणि ते म्हणणं काही मी मान्य करू शकत नाही. म्हणजे काय म्हणते आता ते? काय म्हणते? हो रे, काय म्हणते ते आता? होते ना, तू डोक्याला ताण नको घेऊ, तू चुपचाप राह बरं. गोळी घे आणि झोपून जाय. आले का बाबा? थांब मी आणून देतो. नाही तर बाबा जवळ दिली चिठ्ठी. आज तर तू रविवार आहे, आज तर जाणार नाही ना तू? बाबा इथं रविवार आहे, बरोबर आहे, पण आता इले नेऊन देत आहे ना राणीले, तिकडल्या तिकडून घेऊन येतो म्हटलं तुझ्या गोळ्या. ते ना चाय पे न वन ते वा तोंडाजवळ नेताना बोलतो निसती. चाय पिऊन घे, आमचा चाय तर पिऊ नाही झाला व. काय व डोकं इकडे तपून गेलं सारं ना, तपून जायले. ह्या बाबीतीनं केलं खराब. वावरातच काढणार होती चांगली. ते दिसली माझ्या डोक्याचं असं भनभन झालं का नाही सकाळी टेम्पोत. असं काढणार होती, पण मी म्हटलं जाऊ द्या. लोकांच्या वावरात कायले तमाशा घड्या. दुसरे लोक सांगणार नाही म्हटलं आपल्या गावातल्या बायाले. एका बाईच्या ना कायले सर्वेले भोगाली यायचं नाही. प्रकाशपूरच्या बाया म्हणून भांडगोड्याच आहे, तमाशाच करते असे म्हणून नाही का म्हटलं. म्हणून मी कानी बाई कानी तोंड दाबूनच होती व. चंदा एकही शब्द बोलली नाही तिले. आणि जशी टेम्पोतून उतरली कानी गावात आणि यायच्या घरी तुमच्या घरी कायले आलती ती तिले नाही का माझ्यासोबतच पात घेतली होती का नाही तिनं. तर मी म्हणलं तिच्यावाला वियानं काही कापे नाही त्या तीड. बरोबर सांगवता काही ये नाही तिले. तर मी म्हटलं माझ्या घरी हाय बाई चांगला या म्हणलं, घेतो म्हटलं. तर ते म्हणे दाखव जा म्हणे मले. विकतच घेईन म्हणे मी म्हणे. हाय 2-4 ये माझ्या घरी तर घेतो बाई म्हणलं. मग तर ते पाहाले आली होती. तू ना भल्ली काढली बास तिची. ते लयच काढली तू ना. काढणार बिचारे, काढणार राहिले. माझ्या घरच्या माणसारी गिनसारी माहीत पडलं ना, बस झालं. मग तो तर माझ्या जीनं मुश्किलच करून टाकायचं वय बाई. रोजचं मला नरकच भोगायला लावत. बोलू 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 बोलू. एखादी बेवड्या परवडलं, पण तो माणूस नाही परवडला बाई. मग लय घिन आहे, लय चिडचिडे आहे तो. राणीचा बाप काही कमी नाही आहे. कसंही तरी जीवन काढून राहिली बाई मी त्याच्यासोबत. त्याला माहीत तरी नाही पडा. माहीतही पडलं तर तुही गलती थोडी आहे बाई अंत त्याच्यात. लोक काही बोंबलं तर आपण काही तसंच होतं का बोंबलाले. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ बिन फालतूचं. बरं झालं निर्मलाबाई ना, मला वाटलं निर्मलाबाई तुले भांडते का काय का म्हणलं बाप्पा. पण नाही, निर्मलाबाई नाही भांडते हो, काहीच म्हणलं नाही तिनं. बहिणीनेच मारली होती ना चापट्ट. निर्मलाईला चाप्टर आहे मग निर्मली कमी चाप्टर आहे का? मग तिले वाटलं आणि ती झोडपण का काय बा माझ्या बहिणीले, म्हणून तिनं पहिलेच चापट मारून दिली बहिणीले आणि इले केलं शांत आणि तिले. नाही तर कसं माय व तसंच होय. लय चाप्टर आहे ते बी फुगल्या गालाची. निर्मली मांग मायच पैसे बहिणीवर होते. आणि मी मागायला गेली कौसुबाई होती. तर काहीच सांगितलं त्या निर्मलाबाई जवळ. आणि जेव्हा मी 5,000 रुपये मागायला गेली तर मला म्हणे तू मा बहिणीला बोलली. देशील तर दे बाई म्हणलं, पैसे नाही तर नको देऊ. त्या काही यानं अडाले हाय का नाही. बोलणार नाही का मग. एवढुल्या गोष्टी बहिणी जवळ सांगते. जशी काय बहीण लयच म्हणजे हे वय मुखिया आपल्या गावातला मुखिया असाले. हो बहिणीची धवस गिवस देते मात्र ते देते. पोरीले तशीच करे बाई. बहिणीच्या पोरासोबत लग्न झालं तर तिले हे आण ते आण, जशी काही नोकरी नसल्यासारखी. मग माझ्या पोरीने केलं आणि म्हणे जाय म्हणे. मी नाही करत म्हणे, करण म्हणे माझी सासू बहीण होय तर. म्हणजे मी माझ्या घरचंही करून हिचंही करू काय म्हणे. रोजची भाजीले बहिणीच्या घरी चालली प्लेट घेऊन. रोशनी म्हणते बाई आमच्या घरी असो का नसो पण तिले द्यास लागते म्हणे भाजी, म्हणून मला जास्तच करावं लागते म्हणे. आता कधी राहते कधी नाही राहत असं होते म्हणे. पण जाऊ दे म्हणे, आता भाजीवरून काय आहे म्हणे एवढं. भाजीचं जाऊ दे, पण ते तोंड सुद्धा असाले पाहिजे ना बाई तिचं वालं. काही बघते याच्या नवऱ्याच्या मागं कोण लागन बाई सांगव तू आता. मला हसाही येते बाई तिचा. मायावरती ना एवढी झट घातली बिचारे. असं नाही येईन का आता कोण लागन हो तिच्या नवऱ्याच्या मागं. काय आहे हो त्याच्याजवळ. धर बायकोले ना लेकरालेच पोसू शकत नाही, बहिणीच्या घरून नेते निसती. आणि तिकडे ते वावर आहे तर त्याचा आता वावर व्हायते वाटते. आणि बुडीची पेन्शन. नवरा कधी जाते कधी नाही जात, कधी जाते मनात आला तर जाते नाही तर नाही जात. कायलेच एवढं गर्व पाहिजे बा म्हणतो मी दुसऱ्याच्या जीवावर. जाऊ दे मा सोड विषय. घे पिऊन चाय पिऊन घे, थंडाई झाला असन तो. शेताले 2 शब्द समजावून सांगणं. नाही तर शिकण शाळासारखी तर उठून पळाली मग आणि भांडण पाहिले. नवी नवरी चांगलं वाटते का रे ती.
आणि हे छाई घेऊन गेली, छाई घेऊन गेले. मग मला त्याच्या मागं मागं जावं लागलं, मार खिदीर खिदीर दातकडं कारणं. हा ते छाई तर आहे, ते तर ऐकतच नाही, मला तर ऐकतच नाही, नवऱ्याला काही मोजत नाही ते. हा तुझी बायको बी तशीच बनून जाईन ना, तुले तशी बोलत जाईन मग ते छायासारखी. छाया कशी बोलते तिच्या नवऱ्याला आपल्या घनश्यामले, त्याच्यासारखं तुले करून ते. हा श्वेता, काय बाई तू त्या वहिनीविषयी काही पण बोलतो तू शिकवून म्हणून. दादा काही आपला कमी नाही ना. हा त्या वहिनी होय म्हणून जागेवर तरी आहे दादा. दुसरी असती ना तर बैलासारखं फिरवलं असतं दादानं. हा ते वहिनी थोडीशी कडक आहे म्हणून बरं आहे, जागेवर तरी आहे दादा. नाही तर मग त्याच्या आई बाबांना तर किती वेळा न्यायचा प्रयत्न केला, त्याला गेल्या नाही ना त्या. हा चाले जाऊ द्या बा, लेकरू आहे नवरा आहे, जाऊ द्या जाऊ द्या करून राहून तरी राहिल्या, जिंदगी तरी करून राहिल्या त्यावेळेला. आणि तू त्याच्या विषयी अशी म्हणतो म्हणाली. मला सांगू राहिली अजून श्वेता. श्वेता नाही बोलत मी दादासारखा नाही आहो, दादासारखा राहिली. पोटोळ मा हे पोटोळ तसंच आहे हो बाप्पा. काय तसं काय म्हणतो, गेली तर गेली फिरायली, वहिनी सोबतच गेली ना, आपल्या घरची बाईच होय ना, घरच्या बाईसोबतच गेली ना ते. हा आता काय तिला काचात बंद करून ठेवून देऊ मी, नवीन आहे म्हणून, नवरी आहे म्हणून. काय तू बी आई काही बोलतो. का रे बाप्पा, करा तुमच्या मतानं, डोक्यावर घेऊन नाचवा रे बायकाईले, घ्या डोक्यावर हा घेऊन नाचवा. डोक्यावर घेऊन नाचवा नाही लागत. हा शिकल्या सवरल्या आहे दोघी पण, ते श्वेताई पण आहे ना, वहिनी आहे 12वी झालेली. मग काय ले डोक्यावर नाचवा लागते वाई. हा काही पण आपलं आपल्या पोराकडे पाच जण तू, आपला दादाही काही कमी नाही आहे ना. मग सारी दिल्ली घुमून येते आपला दादा बी. बाय बाई मायदेर, किती चांगला आहे बाई मायदेर. वहिनीविषयी एवढं चांगलं मन आहे, मला माहीतच नव्हतं बाई यायचं मला. हा किती चांगलं देर आहे बाई, असा देर झाली पाहिजे बाई सर्वेले. किती चांगले आहे बाई हे. खरंच श्वेताला लकी आहे, पण एवढा चांगला नवरा भेटला. वहिनीकडून भाग घेते, बायकोकडून काय नाही भाग घेणार आवाला पोरगा. चांगला आहे बाई, खरंच चांगला आहे मायदेर. का तुम्हाला माझे व्हिडिओ मनापासून आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा. आणि माझ्या मेहनतीला हातभार लावा थोडा, कारण की बिलकुल सबस्क्राईब म्हणजे बिलकुल वाढत नाही आहे. तर प्लीज अगर तुम्हाला मनातून आवडत असेल माझे व्हिडिओ तर सबस्क्राईब नक्की करा. माझ्या मेहनतीला थोडासा वाव द्या. भेटू आता उद्या बघा.